रामकृष्ण हरी मित्रांनो, आज मी माझ्या गावाविषयीच यूट्यूबवर व्हिडिओ टाकत आहे। हे माझं अंचरवाडी गाव आहे। अंचरवाडी हे गाव विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यामध्ये येतं। चिखली जळगाव राजा किंवा सिंदखेड राजा, मातृतीर्थ सिंदखेड राजा, मा जिजाऊ साहेबांचं जन्मस्थान चिखली जळगाव राजा या गावावर हे माझं अंचरवाडी गाव आहे। पुणे अकोला किंवा पुणे नागपूर हा सुद्धा आमचा हा रोड आहे। म्हणजे पुणे, अहमदनगर, संभाजीनगर, जालना, जळगाव राजा, चिखली, बुलढाणा किंवा चिखली, खामगाव, अकोला, पुढे अमरावती, नागपूरला सुद्धा या रोडने समोर जात आहेत। तर माझ्या गावाला चारी बाजूनं सुंदर असा निसर्ग लाभला आहे। माझं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हे या माझ्या गावामध्येच झालं। पुढं मॅट्रिक नंतर मी पुण्याला आळंदी देवाची या ठिकाणी वारकरी शिक्षण घेण्यासाठी गेलो आणि त्यानंतर पुण्यालाच त्या ठिकाणी पुढील शिक्षण घेतलं। पुण्याला टिळक महाराष्ट्र विद्यापीठ या ठिकाणून मी ग्रॅज्युएशन केलं। सदाशिव पेठेतील जे संस्कृत आणि इंडोलॉजी अध्ययन केंद्र आहे, बालमुकुंद लोहिया संस्कृत आणि इंडोलॉजी अध्ययन केंद्र, ते टिमवीचंच आहे। त्या ठिकाणाहून मी BA संस्कृत, MA संस्कृत आणि MA इंडोलॉजी केलं आहे। अमरावती युनिव्हर्सिटीतून सुद्धा मी MA मराठी साहित्य पूर्ण केलं आहे। मराठी साहित्यामध्ये संत साहित्य आणि मानभाव साहित्य घेऊन मी MA मराठी साहित्य अमरावती युनिव्हर्सिटीतून केलं आहे। अमरावती युनिव्हर्सिटीतूनच मी MA हिस्ट्री, MA इतिहाससुद्धा केला आहे। माझ्या गावातूनच मला वारकरी संप्रदायाचा वारसा लाभला आहे। दादा महाराज साखरे यांचे शिष्य हरिभक्तपारायण गुरुवर्य सुखदेव महाराज सपकाळी माझ्या गावातीलच। त्याच पद्धतीने वारकरी संप्रदायातील कीर्तनकार हरिभक्तपारायण ज्ञानदेव महाराज परिहार, ज्यांना मी प्रेमाने माऊली म्हणत, ते सुद्धा माझ्या गावातीलच। यांचं मला वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने खूप चांगलं मार्गदर्शन झालं आहे। त्याच पद्धतीने माझे गुरुवर्य हरिभक्तपारायण स्वामी जनार्दनजी महाराज हे सिद्धविनायक आश्रम अंचरवाडी या ठिकाणी माझ्या गावामध्येच आश्रमामध्ये कार्यरत आहेत। तर त्यांच्याकडे मला जमेल तसं संस्कृतचं अध्ययन केलं आहे। तर अशा प्रकारे मला गावातूनच पारमार्थिक गोष्टी संबंधी अनुकूलता प्राप्त झाली आणि मला नंतर त्याचा फायदाच झाला। आजही मला गावाकडे आल्यानंतर माझ्या गावी थांबायला खूप आवडतं। तर हे असं माझं गाव। नक्कीच तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून सांगा। धन्यवाद। रामकृष्ण हरी।